श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका खूप दिवसानंतरच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, म्हणजे शॉर्ट व्हिडिओज रील्स वगैरे तर आपले येतच होते, पण मोठे व्लॉग्स काही आपले येत नव्हते। आता हे खूप दिवसानंतर येतात। मला वाटतं साधारण जानेवारी का फेब्रुवारीमध्ये एक लास्ट आपला मोठा व्लॉग आला होता, जे मी फळसोबला गेलो होतो माझ्या मामाच्या गावी, ते देवीच्या उत्सवाचा। तर आज मी व्लॉग करतो। आज तारीख आहे 31 मे 2024 आणि आज शुक्रवार आहे आणि आज आम्ही चाललो आहोत, म्हणजे ही आपली व्हिडिओ ही ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे। आम्ही म्हणजे मी आणि माझे मम्मी पप्पा आम्ही तिघंजण चाललो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला। तर मित्रांनो, आता रात्रीची आमची 11:52ची ट्रेन आहे कल्याणवरनं 22157 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स टू चेन्नई एग्मोर एक्सप्रेस। तर ही आपली ट्रेन जी आहे ती आता 11:52ला कल्याणला येणार आहे आणि ती आपल्याला सकाळी अक्कलकोटला 7:26 सोडणार आहे। तर हा आजचा ब्लॉग असणार आहे, सो पुढे तुम्ही कंटिन्यू नक्की बघा। तर मी सांगणार ह्या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन करत असाल, विचार करत असाल, तर कसं कोणतं साधन आहे, म्हणजे आम्ही कोणत्या साधनानं जातो आहे, कसं काय आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा। तर भेटूया आपण आता नंतर। तर इथे बघताय आमचं, हे बघा, हे आमचं सामानसुद्धा रेडी आहे। सो आता आम्ही थोड्या वेळाने निघू। आता बघताय वाजलेले आहेत 10 वाजलेत, आता थोड्या वेळाने निघू। तर आपल्या बॅगा वगैरे आता इथे रेडी आहेत आणि आता स्वामींचे आशीर्वाद घेऊया। आणि इथे मम्मी पप्पा पण रेडी आहेत। आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या। तसं अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आता आम्ही कल्याण रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे। तर मित्रांनो, 12 वाजत आले आणि अजूनही आपली गाडी आलेली नाही आहे आणि 12 वाजता पप्पांचा बर्थडे आहे 1 जूनला, विश करूया तर। हॅपी बर्थडे। आणि आता आपली गाडीची अनाऊन्समेंट झालेली आहे 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स चेन्नई एग्मोर एक्सप्रेस। तो तिकडे S9 तर मित्रांनो, ह्या तिन्ही सीट आपल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता आपली गाडी सुटलेली आहे कल्याणवरनं। आता सकाळी 7:26चा टायमिंग आहे अक्कलकोट रोडला। तर बघूया, आतासुद्धा गाडी 12:30 झाले येईपर्यंत, 12:26 झालेत आता। तर बघू सकाळी किती वाजेपर्यंत पोचते। ट्रेन आता नेरळ स्टेशनला थांबले 1 वाजता आणि आता कर्जत हॉल्ट होता पहिला, पण नेरळला थांबले पुढे सगळं। तर मग आता उठणार रात्रीचा 1 वाजता। आता सकाळी आपण बघू, सकाळी 7:30 अक्कलकोटला पोचते गाडी। सो आता आपण भेटूया सेट सकाळी। बाय। नमस्कार। आता सकाळचे 5:50 झाले आणि आता आपण जेवून स्टेशन क्रॉस केलं। आता पुढचं स्टेशन कुरवाडी आहे। तर सकाळ झालेली आहे, मस्त छान वातावरण आहे। इथे पप्पा पण होते,
अक्कलकोट. तर 7:30चा टायमिंग आहे, 7:26चा अक्कलकोट. कितीला पोचते बघ. थोडीशी लेट झाली, कल्याणला पण गाडी लेट आलेली. तर बघू तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला ऑटो वगैरे करायची आहे. आपलं जे हॉटेल घेतलं तिथे जायचं आहे. आता बघूया गाडी कितीला पोचते. सोलापूरला आपली गाडी आली आणि थांबले थोडा वेळ. त्यानंतर आता ते अक्कलकोट आहे. 7:26चा टायमिंग होता आणि 7:33 इथेच झाले. आता बघू 45 मिनिट्स डिले. 7:15पर्यंत कदाचित जाईल गाडी. तर फायनली आता आम्ही पोचलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोटमध्ये. 8:30 वाजलेले आहेत आता. खरं तर 7:30चा 7:26चा टायमिंग होता. गाडी 1 तास उशीर झालेली आहे. तर आता अक्कलकोट स्टेशनला उतरलो. आता पुढे आम्ही आमच्या हॉटेलवरती चाललो आहे. आता इथून रिक्षा किंवा काहीतरी बघू आम्ही पुढे कसं जायचं ते. चला पुढे चला. फोटो इथे सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत. चला आता पुढे रिक्षा बस काय ते बघूया. काढलं सवय नाही गेली का? अक्कलकोट स्टेशन बाहेरचा परिसर आहे. इथे प्रायव्हेट गाड्या आहेत. जीप्स प्रायव्हेट किंवा शेअरिंग असू शकतात. आता आम्ही पुढे रिक्षा बघतो. आता आम्ही रिक्षा इथून घेतलेली आहे. ही रिक्षा आता हॉटेलपर्यंत आपल्याला सोडणार आहे. 40 रुपये पर सीट घेतलेली आहे आणि डायरेक्ट विचारलं तर 400 रुपये सांगितले. म्हटलं ठीक आहे 40 रुपये पर सीट. चला चला. तर हे जिथे हॉटेल आहे तिथे आम्ही बुकिंग केलं आहे. ठीक आहे चांगलं आहे. बघूया आतमध्ये जाऊन. भरपूर बांधकाम पण चालू आहे. नवीन काय चांगलं आहे. तर इथे बघूया चौकशी करूया. तर आम्ही आता ह्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहे. आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो. त्यानंतर पुढचं प्लॅनिंग करतो. तर ही हॉटेलची रूम मी तुम्हाला दाखवून घेतो. हे बघा असं दरवाजा उघडलं पूर्ण असं मैदान टाईप आहे मोकळं. इथे टॉयलेट बाथरूम आहे. आरसा आणि हा बेड आहे. एक गादी पण एक्स्ट्रा दिली आहे. ठीक आहे. रूम तिघांसाठी चांगलं आहे. AC पण आहे. AC नॉन ACचा ऑप्शन आपल्यावरती डिपेंड आहे. आणि हे इथे खिडकी. तर आता जरा फ्रेश वगैरे होऊन घेतो. त्यानंतर पुढचं प्लॅनिंग. तर चला हा ब्लॉग इथेच आता संपत आहे. त्यानंतर आता पुढचा ब्लॉग आपला अक्कलकोट पूर्ण फिरण्याचा येणार आहे. तर व्हिडिओज ते आपण सर्व नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.